Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. We are discussing our unit number 4, that is micro power systems, and up to operating procedure of micro power plant we have finished in last video. Now we will continue with next point, that is maintenance of micro power system. तर लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आता आपण ऑपरेटिंग प्रोसिजर बघितली होती, ऑपरेटिंग प्रोसिजर ऑफ मायक्रो पॉवर प्लांट. ओके, तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता मेंटेनन्स ऑफ मायक्रो पॉवर सिस्टीम किंवा मेंटेनन्स गाईडलाईन्स बघणार आहोत. ओके, तर कुठलीही सिस्टीम रन करण्यासाठी आपल्याला मेंटेनन्स खूप गरजेचं असतो. म्हणजे जर त्याची इक्विपमेंट्स जर आपल्याला प्रॉपरली गुड कंडिशनमध्ये ठेवायचं असेल आणि रिक्वायर्ड आउटपुट आपल्याला मेंटेन ठेवायचं असेल तर त्याचं मेंटेनन्स म्हणजे त्याचं पिरियॉडिक इन्स्पेक्शन्स असतील किंवा त्याचं रेकॉर्ड किपिंग असेल तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मायक्रो पॉवर सिस्टीमसाठी काही मेंटेनन्स गाईडलाईन्स आहेत ते आपण आता बघूया. In order to operate micro power plants in good condition for a long period, waterway facilities, electric equipment, transmission, distribution lines should be maintained properly. Okay. Operator must try to observe even small troubles and prevent accidents of facilities. For this purpose, daily patrols and periodic inspections are essentials, and record and keeping of those data are also important. ओके, म्हणजेच आपल्याला जर मायक्रो पॉवर प्लांट हे गुड कंडिशनमध्ये ठेवायचे फॉर लॉंग पिरियड, ओके, ज्याच्यामध्ये तुमच्या वॉटरवे फॅसिलिटीज असतील, इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतील, ट्रान्समिशन लाईन्स असतील, तर ह्या मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. ओके, ज्याच्यामध्ये तुमचे डेली इन्स्पेक्शन्स असतील किंवा पिरियडिक इन्स्पेक्शन्स असतील तर हे करणं गरजेचं आहे. इवन तुमचं जे स्मॉल ट्रबल्स किंवा असतील ते देखील ऑब्झर्व करणं, जेणेकरून आपण काही ॲक्सिडेंट होणार असतील तर ते प्रिव्हेंट करू शकू किंवा अवॉइड करू शकू. तर हे काही करणं स्टेप्स घेणं गरजेचं असतं. तर ह्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहेत किंवा तुमचं प्रिडेक्टिव्ह मेंटेनन्स आहेत. तर पहिल्यांदा आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स बघूया. Preventive maintenance is planned maintenance. Preventive maintenance is a planned maintenance of a plant and equipment. It is designed to improve equipment life and avoid any unplanned maintenance activities. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा कसा आहे, प्लॅन्ड मेंटेनन्स आहे, ज्याच्यामध्ये तो का डिझाईन केलेला आहे तर इक्विपमेंट लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा अवॉइड एनी अनप्लॅन्ड मेंटेनन्स. ओके, पुढं काही मेंटेनन्स होऊ नये म्हणून हा कसा आहे, आधीच आपण एक प्लॅन केलेला असतो. बाबा आपल्याला माहीत असतं की ठराविक पिरियडनंतर हे चेक करणं गरजेचं आहे, हे इक्विपमेंट चेक करणं गरजेचं आहे किंवा त्याचं प्रॉपर वर्किंग कंडिशन जसं की लुब्रिकेशन असेल तर ते केल्यामुळे कसं आहे पुढं फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये काही मेंटेनन्स येऊ नये. की यासाठी हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला जातो. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स इज द इन्स्पेक्शन, रिप्लेसमेंट, रिपेअर. ओके, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजेच काय, इन्स्पेक्शन, रिप्लेसमेंट, रिपेअर ऑफ एनी पीस ऑफ इक्विपमेंट और कॉम्पोनंट बेस्ड ऑन टाईम ऑन अँड सेट पॅरामीटर्स. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये काय येतं, इन्स्पेक्शन येतं, रिप्लेसमेंट येतं किंवा रिपेअरिंग येतं. ओके, इट इन्क्लूड्स पेंटिंग, लुब्रिकेशन, क्लिनिंग, ॲडजस्टिंग अँड मायनर कंपोनंट रिप्लेसमेंट टू एक्सटेंड लाईफ ऑफ इक्विपमेंट अँड फॅसिलिटी. इट्स मेन पर्पज टू मिनिमाइज ब्रेकडाऊन. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं मेन एम असतं ते म्हणजे ब्रेकडाऊन मिनिमाइज करणं किंवा ते ऑलमोस्ट काय करणं, स्टॉप करणं. ब्रेकडाऊन जे होतं म्हणजे प्लॅन्ट आपला स्टॉप होतो, ऑपरेटिंग पूर्ण आउटपुट आपल्याला तिथं स्टॉप होतं. तर हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल किंवा मिनिमाइज करायचं असेल तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा खूप गरजेचा आहे. इट्स मेन पर्पज इज टू मिनिमाइज द ब्रेकडाऊन अँड एक्सेसिव्ह डिटोरिएटेशन. ओके, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा कसा आहे, प्लॅन्ड मेंटेनन्स आहे. म्हणजे आपण ठराविक पिरियडनंतर काय करतो, तो इन्स्पेक्ट करतो किंवा
एखादा कॉम्पोनंट तिथं रिप्लेस करणं गरजेचं असेल तर रिप्लेस केला जातो किंवा रिपेअर केला जातो. ओके, ज्याच्यामध्ये लुब्रिकेशन देखील इन्क्लूड आहे, पेंटिंग इन्क्लुडेड आहे. ओके, तर हे केल्यामुळं काय होतं, आपण जे इक्विपमेंट आहेत त्याची लाईफ तिथं काय करत असतो, एक्सटेंड करत असतो. म्हणजे ते लाँग टाईमसाठी ते गुड वर्किंग कंडिशनमध्ये हे इक्विपमेंट राहण्यासाठी. आफ्टर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, नेक्स्ट जी मेंटेनन्स स्टेप आहे ती म्हणजे प्रिडिक्टिव्ह. आता प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, ज्यावेळी आपण चेकिंग करत असतो, बऱ्याच वेळेला आपण तिथं तुमचे लुब्रिकेशन चेक करत असतो, लिकेज चेक करत असतो किंवा टेम्परेचर चेक करत असतो. तर हे चेक करताना आपल्याला लक्षात येतं की पुढं काही त्याचं डॅमेज वगैरे इक्विपमेंटचं होणार आहे का, आणि हे लक्षात घेऊन आपण तिथं मेंटेनन्स करतो, त्याला म्हणतात प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. ओके, दिस टाईप ऑफ मेंटेनन्स इन्शुअर्स ॲबिलिटी टू जज when a piece of equipment is going to fail and replace the same before it does. ओके, म्हणजेच काय आहे, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये काय केलं जातं, आपण डेली इन्स्पेक्शन करत असताना काही फंक्शन्स त्याचे प्रॉपर वर्क होते की नाही बघत असतो, किंवा व्हायब्रेशन्स चेक करत असतो. तर आपल्याला लक्षात येतं की हा पार्ट बाबा पुढं जाऊन डॅमेज होणार आहे. तर तो डॅमेज होण्यापूर्वीच तिथं काय त्याच्या करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन तो काय केला तर रिप्लेस केला जातो किंवा रिपेअर केला जातो. तर हे सगळं कशामध्ये येतं, प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये. Usually it requires some form of testing and analysis which helps in predicting an imminent failure. Predictive maintenance can be used in conjunction with preventive maintenance practices. In hydropower station, there are many monitoring systems which can be used to predict problems and possible failures. These include vibrations monitoring, oil analysis, temperature system, ampere readings, resistance reading of motors, efficiency in power generation output, leakages of oil and water. ओके, तर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये काय आहे, तुमचं व्हायब्रेशन मॉनिटरिंग येतं किंवा ऑइल अनालिसिस येतं, टेम्परेचर चेकिंग येतं, त्यानंतर मोटरचं वर्किंग चेक केलं जातं, प्रॉपर होते की नाही, ती गरम होते का, किंवा पॉवर जनरेशन आउटपुट चेक केलं जातं. परत लिकेजेस, ऑइल असेल, वॉटर असेल, हे जर चेकिंग केलं जातं. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही तिथं असं दिसून आलं की बाबा पुढं जाऊन हे काहीतरी फेल होणार आहे या गोष्टी, तर ते त्याच्यावर काय केलं जातं, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन किंवा तिथं मेजर्स घेतले जातात, करेक्टिव्ह ॲक्शन तिथं घेतली जाते, जेणेकरून ते भविष्यात पुढं फेल होणार नाही तो आयटम. ओके, तर याला माझं प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स. त्यानंतर आता आपण बघूया डेली पेट्रोल म्हणजे इन्स्पेक्शन. डेली इन्स्पेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तिथं चेक केल्या जातात, त्याच्यासाठी एक स्टँडर्ड चेकिंग पॉईंट्स आहेत. Daily patrol or inspection. In order to check if there is anything strange at waterway facilities, electric equipment, transmission, distribution lines, and operators conduct daily patrols along the course that has been fixed in advance. Operator must record results of patrols and take measures if necessary. Okay? तर डेली इन्स्पेक्शनमध्ये हे सगळे चेकिंग पॉईंट्स जे आहेत ते आपण पुढं बघणार आहोत, ते चेक केले जातात आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घेतली जाते जर गरजेचे असेल तर. तर ते आयटम्स कुठले कुठले डेली चेक केले जातात, तर त्याचा चार्ट इथं आहे आपल्याला दिसतोय. आयटम्स ऑफ डेली पेट्रोल आर एज फॉलोज. आता बघा, इक्विपमेंट समजा इनटेक आणि वॉटरवे असेल तर त्याच्यामध्ये चेकिंग पॉईंट काय केलं जातात, सस्पेंडेड स्ट्रॅट ॲट स्क्रीन, वॉटर लिकेज फ्रॉम वियर अँड गेट, सँड सेडिमेंटेशन, डिफॉर्मेशन और क्रॅक इन स्ट्रक्चर. ओके, तर हे चेकिंग पॉईंट्स आहेत आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे मेजर काय घेतले जातात बघा. म्हणजे जर वॉटर लिकेज असेल तर ते रेकॉर्ड केलं जातं लॉंग बुकमध्ये, आणि टू रिपेअर इट इफ नेसेसरी, जर गरजे असेल तर ते रिपेअर केलं जातं. ओके, तर हे चेकिंग पॉईंट्स आहेत आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स आहेत. यू कॅन रीड दिस. सेकंड आहे सेडिमेंटेशन बेसिंग, याच्यामध्ये सँड सेडिमेंटेशन, त्या मेजर्स आहे टू फ्लश इट ॲज नेसेसरी, टू फ्लश इट आउट ॲज नेसेसरी. त्यानंतर हेड रेस आहे. ओके, तर त्याचे चेकिंग पॉईंट्स बघा आणि त्याच्यावरती मेजर्स. देन 4 वे आहे. तर हे सगळे चेकिंग पॉईंट्स आहेत 1 बाय 1, आणि त्याच्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये जर करेक्टिव्ह ॲक्शन किंवा जर त्याच्यावर आपण काही स्टेप्स घ्यायचे मेजर्स, तर बघा
हेड रेस आहे किंवा 4 वे, याच्यामध्ये समजा ओव्हरफ्लो फ्रॉम स्पिलवे असेल तर तिथं काय करणं गरजेचं असतं, टू रिड्यूस वॉटर इनटेक. तर ही त्याच्यावर काय झाली, करेक्टिव्ह ॲक्शन झाली. तर हे सगळ्या डेली इन्स्पेक्शनमध्ये येतात गोष्टी. हेड रेस आणि 4 वे नंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे पेनस्टॉक. त्याच्यामध्ये लिकेज आणि डिफॉर्मेशन हे चेक केलं जातं आणि ते रेकॉर्ड केलं जातं, टू रेकॉर्ड इट ऑन लॉगबुक. त्यानंतर टर्बाईन आहे, त्याची चेकिंग पॉईंट्स बघा कुठले कुठले आहेत. स्ट्रेन साऊंड असेल किंवा व्हायब्रेशन असेल, लिकेज असेल फ्रॉम हाऊसिंग, देन जनरेटर, लोड स्टॅबिलायझर, ट्रान्सफॉर्मर आणि फायनली ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईन्स. ओके, तर इक्विपमेंट ची इथं आपल्याला लिस्ट दिसते, त्याच्या पुढं चेकिंग पॉईंट्स आहेत ते आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन्स इफ नेसेसरी और मेजर्स. आफ्टर डेली इन्स्पेक्शन आपण पिरियॉडिक इन्स्पेक्शन करतो. म्हणजे डेली इन्स्पेक्शन करणं गरजेचं असतं, त्याचबरोबर पिरियॉडिक इन्स्पेक्शन म्हणजे ठराविक पिरियडनंतर करतो. फॉर एक्झाम्पल तुमचं विकली असेल किंवा ट्वाईस इन अ मंथ असेल, 15 दिवसांना असेल, तरी पिरियॉडिक इन्स्पेक्शन म्हणतात त्याला. तर ते करणं देखील गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये देखील काही चेकिंग पॉईंट्स आहेत आणि त्याचे मेजर्स आहेत ते बघा. पहिल्यांदा इक्विपमेंट, समजा पेनस्टॉक किंवा टेललेस असेल तर ते चेकिंग पॉईंट्स आहेत. लिकेज असेल किंवा क्रॅक्स इन स्ट्रक्चर असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी 6 मंथ आहे आणि त्याच्या मेजर्स काय घेतले जातात, टू रेकॉर्ड इट ऑन लॉगबुक. हे पूर्ण डाटा मेंटेनन्सचा काय केला होतो, रेकॉर्ड केला होता आणि तो पुढं खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्या थ्रू आपण पुढं मेंटेनन्स आपण हा कमी करू शकतो. तर लिकेज असेल किंवा क्रॅक असेल तर त्याच्यावर जर नेसेसरी असेल तर तो रिपेअर केला जातो. सेकंड आहे टर्बाईन. ओके, सेकंड आपला चेकिंग पॉईंट किंवा इक्विपमेंट आहे टर्बाईन, ज्याच्यामध्ये चेकिंग पॉईंट्स बघा. ग्रेसिंग, ऑइलिंग असेल किंवा बेरिंग त्याचं वर्किंग असेल किंवा बोल्ट कनेक्शन असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यावर नेसेसरी ॲक्शन. ओके, तर हे पॉईंट्स आहेत, यू कॅन रीड दिस. intake to penstock or tailless, then turbine, then next equipment is generator, load stabilizer, intake wall, transformer and finally transmission and distribution lines. तर हे चेकिंग पॉईंट जनरली सेम राहतात. ग्रेसिंग, ऑइलिंग असेल किंवा बेरिंग असेल वर्किंग, त्यानंतर तुमचं बोल्ट कनेक्शन असेल. ओके, स्टॅबिलायझरमध्ये परफॉर्मन्स ऑफ लोड स्टॅबिलायझर असेल, डॅमेज ऑफ हीटर्स असेल तर तो जिथं रिप्लेस करणं गरजेचं असेल तर तिथं रिप्लेस केला जातो. त्यानंतर इनलेट वॉलमध्ये किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये लिकेज चेक केलं जातं. ओके, सो तर ह्या काय आहेत आपल्या इक्विपमेंट्स आणि त्याचे चेकिंग पॉईंट्स आहेत आणि त्याच्यावर रेमेडियल ॲक्शन आहे. ओके, तर हे पिरियॉडिक इन्स्पेक्शनमध्ये येतं. देन आफ्टर डेली इन्स्पेक्शन अँड पिरियॉडिक इन्स्पेक्शन, स्पेशल इन्स्पेक्शन. ओके, हे देखील गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये बघा इन केस ऑफ अर्थक्वेक, फ्लड, हेवी रेन, ॲक्सिडेंट, ऑपरेटर मस्ट स्टॉप ऑपरेशन अँड इन्स्पेक्ट दी फॅसिलिटीज. तर मेंटेनन्समध्ये ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. आपलं डेली इन्स्पेक्शन झाल्यानंतर, पिरियॉडिक इन्स्पेक्शन झाल्यानंतर स्पेशल इन्स्पेक्शनचा पार्ट महत्त्वाचा. म्हणजे स्पेशल केसमध्ये समजा फ्लड कंडिशन असेल, तुमचा पूर येऊन गेला असेल किंवा अर्थक्वेक झाला असेल किंवा ॲक्सिडेंट होऊन गेला असेल तर यानंतर ऑपरेटरनं काय करणार, तिथं ऑपरेटर मस्ट स्टॉप दी ऑपरेशन. ते ऑपरेशन स्टॉप करणं गरजेचं आहे आणि परत सगळ्या ह्या चेकिंग पॉईंट्स हे चेक करणं गरजेचं असतं. स्टॉप ऑपरेशन अँड इन्स्पेक्ट दी फॅसिलिटीज. ओके, तर ह्याला स्पेशल इन्स्पेक्शन म्हणतात. म्हणजे काही स्पेशल केसमध्ये हे ऑपरेशन स्टॉप करून पूर्ण इक्विपमेंट चेक केले जातात. ओके, तर ते गुड वर्किंग कंडिशनमध्ये असतील तरच पुढे ऑपरेशन स्टार्ट केलं जातं. ओके, सो दिस इज स्पेशल इन्स्पेक्शन. अँड फायनल रेकॉर्डिंग. पूर्ण जे इन्स्पेक्शन होतं त्याचं रेकॉर्डिंग करणं खूप गरजेचं असतं. ऑपरेटर मस्ट रेकॉर्ड रिझल्ट्स ऑफ ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ प्लांट. रेकॉर्डिंग इज दी नॉट ओनली ऑफ मच हेल्प ऑपरेटर्स in reminding themselves of operation and maintenance which should be done, but also provides good data to find out causes of troubles in case of accident. Okay,
तर रेकॉर्डिंग करणं खूप गरजेचं असतं, ज्याच्यामुळं तिथं ऑपरेटरलाच मदत होत नाही सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे इक्विपमेंट गुड कंडिशनमध्ये ठेवायला मदत होतेच, पण त्याचबरोबर जर काही ॲक्सिडेंट वगैरे केस झाले असेल तर त्याची कारणं शोधण्यासाठी सुद्धा हा डाटा खूप मदत करतो. त्यामुळं रेकॉर्डिंग करणं खूप गरजेचं असतं. चेक शीट्स, लॉग बुक शुड बी मेंटेन्ड विथ अटमोस्ट केअर. तर रेकॉर्डिंगसाठी तुमचे लॉग बुक असतील किंवा चेक शीट असतील तर ह्या प्रॉपरली मेंटेन केल्या जातात, म्हणजे ब्रेकडाऊन अवॉइड करण्यासाठी किंवा तुमचे ॲक्सिडेंट्स अवॉइड करण्यासाठी. ओके, आणि एक स्मूथ फ्लो रन होण्यासाठी आणि आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट तिथं कंटिन्युअस मिळण्यासाठी. ओके, तर ह्या मेंटेनन्स गाईडलाईन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं. सुरुवातीला आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स बघितला, त्यानंतर प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स बघितला, आणि फायनली मेंटेनन्स गाईडलाईन्स, ज्याच्यामध्ये आपण डेली इन्स्पेक्शन, त्यानंतर पिरियडिक इन्स्पेक्शन, ओके, त्यानंतर स्पेशल इन्स्पेक्शन, आणि फायनली रेकॉर्डिंग, या स्टेप्स सगळ्या बघितल्या. ओके, सो दिस इज अ मेंटेनन्स गाईडलाईन्स फॉर मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट अँड इट्स ऑल अबाउट मायक्रो हायड्रो unit number 4 micro hydro power systems. Okay, so we will stop here. Thank you.